हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता म्हणजे कालची गोष्ट आहे की अमेरिकेने एक निर्णय घेतलेला आहे जागतिक व्यापाराच्या संदर्भात की त्यांनी जगातून वेगवेगळ्या देशातून अमेरिकेमध्ये आयात होणाऱ्या ज्या वस्तू आहे त्याच्यावर वेगवेगळं जे टॅरिफ आहे ते आकारलेलं आहे. म्हणजे आयात कर जो आहे तो आकारलेला आहे. याचा अर्थ असा आहे की भारतातून अमेरिकेमध्ये आता ज्या वस्तू जाणार आहे त्याच्यावर जास्त आयात शुल्क अमेरिका लावणार आहे. याचाच अर्थ असा आहे की भारतातून अमेरिकेमध्ये जाणाऱ्या वस्तू आता तिथे महाग होणार आहे आणि जेव्हा वस्तू महाग होते तेव्हा त्याची जी मागणी असते, डिमांड, ती कमी होते. हा अर्थशास्त्राचा नियम आहे. त्यामुळे आता इथून पुढे भारताचा जो व्यापार आहे त्याची पुढची वाटचाल कशी असेल ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. या उलट भारत जो आहे तो अमेरिकेतून येणाऱ्या ज्या वस्तू आहे भारतामध्ये त्याच्यावर 52% आयात शुल्क लावतो. त्यामुळे अमेरिकेच्या ज्या वस्तू आहेत त्या भारत देशामध्ये महाग होत्या आणि सगळ्या जगामध्ये तीच परिस्थिती होती. म्हणून डोनाल्ड ट्रम्प हे जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी हा निर्णय घेतला. कारण त्यांनी जेव्हा ते निवडून आले तेव्हाच त्यांनी म्हटलं होतं की अमेरिका फर्स्ट. पण या संदर्भात भारताने पुन्हा एक निर्णय घेतला काही दिवसाआधी. त्याच्यामध्ये भारताने म्हटलं की आम्ही बोर्बॉन विस्की आणि हार्ले डेव्हिडसन नावाची जी बाईक आहे त्याच्यावरचं आयात शुल्क भारताने कमी केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या किमती ज्या आहेत त्या भारतामध्ये कमी होणार आहे. आता अमेरिकेने हा जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये व्हिएतनामवर सर्वाधिक जास्त आयात शुल्क लावलेलं आहे, सगळ्या देशांवर लावलेलं आहे. त्याच्यामुळे इथून पुढची परिस्थिती काय असेल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. अशाच इंटरेस्टिंग न्यूज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.